दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरासच्या जयघोषात किल्ला भागात श्री दत्तगुरूंचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात मिरज प्रतिनिधी मिरज येथे किल्ला भागात प्रांताधिकारी कार्यालयाजवळ सुर्वे परिवारच्या वतीने बांधण्यात आलेल्या श्री दत्त मंदिरात दत्त जयंती उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी परिसरातील हजारो दत्तभक्तांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरासचा जयघोष करीत श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले। मंदिरात सायंकाळी 6:15 वाजता श्री दत्तगुरूंचा जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। यावेळी भाविकांना प्रसाद म्हणून सुंठवडा वाटण्यात आला। श्री दत्त मंदिराला दत्त जयंतीच्या निमित्ताने सुर्वे परिवारने आकर्षक विद्युत रोषणाई केली होती। श्री दत्तगुरूंच्या दर्शनानंतर भाविकांसाठी महाप्रसादही ठेवण्यात आला होता। सुमारे 3000हून अधिक दत्तभक्तांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कोणताही गोंधळ न घालता महाप्रसादाचा लाभ घेतला। दत्त जयंतीचे अत्यंत नेटके नियोजन इंग्लिश स्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुनील सुर्वे यांनी केले होते। महाप्रसादाचा कार्यक्रम रात्री आटोपल्यानंतर दत्त मंदिरासमोर भजन सेवेचा कार्यक्रम ही शांततेत पार पडला। किल्ला भागातील सुर्वे परिवारच्या वतीने प्रत्येक वर्षी दत्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व विविध उपक्रमांनी साजरा केला जात असतो। चालू वर्षीही सुर्वे परिवाराने ही परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली आहे। दत्त जयंतीचे निमित्त साधून आयोजित केलेले हे सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी स्वतः सुनील सुर्वे यांच्यासह त्यांचे बंधू रवींद्र सुर्वे, संजय सुर्वे आदींसह त्यांच्या सहकारी मित्रांनी विशेष परिश्रम घेतले। हाथ भी घेऊन एक मीडिया मीडिया बाहेर मावशीकडे जावा की भरपूर जावा सरळ जावा पुढे जावा त्या चालेल बाबा पुढे पाक श्री गुरुदेव दत्त मिरज नगरीमध्ये 1979 साली आम्हाला ही शाळा किल्ल्यामध्ये आमच्या आईवडिलांच्या प्रयत्नानं दत्तगुरूंच्या प्रयत्नानं आम्हाला ही प्राप्त झाली। नरसोबावाडीची सेवा आई आणि वडिलांनी केल्यामुळं देव आमच्या घरी यावे आणि मला ती जागा प्राप्त व्हावी असा आईंचा जो संकल्प होता तो नृसिंह सरस्वती महाराजांच्या कृपेनं प्राप्त झाला आणि ही शाळेची जागा आम्हाला 1979 साली प्राप्त मिळाली। छोटेसं पादुकाच्या स्वरूपामध्ये मंदिराची सुरुवात झाली। त्याच्यानंतर काही एक वर्षानंतर मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली आणि त्याच्यानंतर औदुंबर स्थित हे मंदिर आमच्या आईवडिलांच्या कृपेनं सद्गुरूंच्या कृपेनं आम्हाला ही सेवा मिळते आहे। मिरजेतील बुरुड समाजाच्या वतीनं आम्हाला हे सांगत असताना खूप अभिमान वाटतो की भोळी बापडी जरी सेवा असली तरी आई वडिलांनी ही आम्हाकडून परिवारांच्याकडून करून घेतली। आमचे सर्व शेजारी मित्रसंबंध नातेवाईक तिथं हे सर्व लोक करत असल्याकारणानं ही सेवा आम्हाला वर्षोनवर्ष मिळावी ही दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क। या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका। आपल्या